सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा अनुभव खरंच खूप सुंदर आहे। गुरुबळ जेव्हा आपल्या पाठीशी असतं, महाराजांची शक्ती असते, त्यावेळेस आपण कुठलंही संकट असो ते कशा प्रकारे स्वामी निवारण करतात, त्या संकटातून आपल्याला वाचवतात, हेच आपल्याला या अनुभवातून कळणार आहे। स्वामींची सेवा केल्याने नेमके काय मिळतं हे आपल्याला आज येथे कळणार आहे। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे। ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। आज मी माझा अनुभव येथे शेअर करत आहे। माझं घर हे पूर्ण स्वामीमय आहे। आम्ही अगोदर खूप नास्तिक होतो। आमच्या घरात देवाचं काही एक केलं जात नव्हतं। पण म्हणतात ना, जेव्हा आपल्यावरती खूप संकट येतात, आपण खूप दुःखात असतो, त्यावेळेस आपोआप आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो। आम्हीही तसंच केलं। आमच्यावरती खूप संकट येत होती, कुठेही मार्ग मिळत नव्हता। कुठलंही काम करायला गेलं त्याच्यात सफलता येत नव्हती, अपयश येत होतं। त्यामुळे माझी जी मैत्रीण आहे ती स्वामींची खूप निस्सीम भक्त आहे। तिने मला स्वामींविषयी सांगितलं, स्वामींचे अनुभव सांगितले। त्यावेळेस मनात वाटलं आपणही करून बघूया, म्हणून मी जवळ असलेल्या मठात गेले। नेमकी तिथे प्रश्न उत्तर सेवा चालू होती आणि मी देखील माझे प्रश्न मांडले आणि सेवेसाठी जे जे सामान होतं, महाराजांचा जो फोटो होता तो मी घरी घेऊन आले। तेव्हापासून माझ्या घरात स्वामींची सेवा सुरू झाली। स्वामी सेवा सुरू झाल्यानंतर घरामध्ये खूप चेंजेस झाले आणि त्यानंतर जे काही काम होतं तेही हळूहळू होत गेले। त्यामुळे महाराजांविषयी विश्वास वाढू लागला। स्वामींची सेवा घरातील सर्वजण करू लागले। मी, माझे मिस्टर, माझे 2 मुले आणि माझी सासू असे आमचे छोटेसे कुटुंब सर्वजण महाराजांची सेवा करतात आणि असंच आमचं जीवन खूप महाराजांच्या कृपेने सुखमय चाललं होतं। असंच काय झालं ना की दिवाळीचा सण येत होता, त्यामुळे घरामध्ये खूप सारी तयारी चालू होती। पण महाराज अगोदरच काही ना काही संकेत देत होते, पण आम्हाला ते कळत नव्हते। घरात अचानक उदासपणा वाटत होता, प्रसन्नता वाटत नव्हती। एवढा मोठा सण पण घरात थोडं सुद्धा प्रसन्न वातावरण होत नव्हतं। खूप सारी तयारी केली तरी असं मन प्रसन्नच होत नव्हतं। असं का बरं होतं हे काही कळतच नव्हतं। आणि त्यानंतर घरामध्ये काही ना काही अशुभ गोष्टी घडत होत्या। कधी दिवा विजायचा तर कधी महाराजांच्या फोटोचं चंदन गळून पडायचं। असं का होतं मी खूप मनात विचार करायचे। माझा डावा डोळा देखील उडत होता। असे संकेत होते, पण काय होतं ते काही माहीत नव्हतं। पण मी स्वामींना रोज विनंती करायची की स्वामी, पुढे काहीतरी संकट असेल त्यामुळे तुम्ही हे संकेत देत आहात, पण स्वामी आमच्यावरती जे काही संकट येणार आहे ते संकट तुम्ही दूर करावा, आमच्यापर्यंत येण्या अगोदरच त्याला थांबवावं, असं मी स्वामींना विनंती करायची। आणि दिवाळीचा दिवस उगवला। खूप सारी तयारी चालू झाली। सर्वत्र फटाकडे वाजत होती, सर्वेकडे दिवे लागत होती। मीही खूप रांगोळी सजावट चालू केली होती आणि आम्ही लक्ष्मीपूजन करण्यासाठी बसलो। लक्ष्मीपूजन आमचे झाले। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो, तिथे फटाके वाजू लागलो आणि काय माहीत माझ्या मनात काय आले की आपण स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी जाऊया। मी कधीच असं म्हणत नाही, पण त्या दिवशी मला काय लहर आली हे मलाच माहीत नाही। मी त्यांच्या मागे खूप हट्ट केला की आपण एवढे तयार कधीच होत नाही। आज सर्वजण तयार झालो आहोत, आपल्या फॅमिलीचा फोटो आपण स्टुडिओमध्ये जाऊन काढूया, असं मी त्यांच्या मागे लागले आणि त्यांना माझं ऐकावंच लागलं। आम्ही फोटो काढण्यासाठी स्टुडिओमध्ये गेलो।
स्टुडिओमध्ये गेलो, तिथे फोटो वगैरे काढले आणि घरी आलो. घरी आल्यानंतर बघितलं तर आश्चर्याचा धक्का बसला, काळजाचा ठोका चुकला, पायाखालची जमीन सरकली. कारण घरामध्ये खूप भयानक घडलं होतं. काय झालं ना की माझ्याकडे गडबडीमध्ये हे राहून गेलं, किचनची खिडकी लावायची राहून गेली. त्यामुळे काय झालं की घरामध्ये शेजारी मुले फटाकडे वाजत होती. त्यातील एक फटाका घरामध्ये कसा येऊन पडला काही कळालं नाही. त्या फटाक्यामुळे घरामध्ये खूप मोठी आग लागली होती. महाराजांच्या कृपेने, खरंच स्वामींच्या कृपेने सर्व काही घरात जे कागद होते, जे लक्ष्मीपूजन होतं तिथे सर्व काही जळालं होतं, पण स्वामींचा फोटो व्यवस्थित होता. त्याचबरोबर घरामध्ये गॅस सिलेंडर देखील होता, पण महाराजांच्या कृपेने मी तो बंद केलेला होता म्हणून बरं झालं आणि सर्व काही व्यवस्थित होतं. फक्त लक्ष्मीपूजनाचं जे सामान होतं ते जळालं होतं. खूप भयानक वाटत होतं. काय झालं स्वामी असं वाटत होतं. खूप ढसढस रडू देखील येत होतं, कारण स्वामींमुळेच हे आज माझ्या जीवनामध्ये हे झालं. कदाचित घरामध्ये खूप मोठा स्फोट देखील झाला असता आणि काहीच राहिलं नसतं. स्वामींनाच ते थांबवायचं होतं. त्यामुळे स्वामींनी मला घराबाहेर काढून दिलं. माझे स्वामी प्रत्यक्षात माझ्या घरात आले आणि ती आग त्यांनी विझवली असं मला वाटतं. कारण दुसरीकडे कुठेही काही झालं नाही, फक्त तेवढंच कसं झालं आणि माझ्या स्वामींचं फोटोला थोडा देखील धक्का लागला नाही. आणि तो प्रसंग झाल्यानंतर, खरंच मी खोटं नाही सांगत, तो झाल्यानंतर घरामध्ये कोणीतरी येऊन गेल्यासारखा भास झाला. कारण घरामध्ये सर्वत्र सुगंध येत होता. घरात जळाल्यानंतर आगीचा वास यायला पाहिजे ना, तर घरात थोडा देखील वास राहिलेला नव्हता. फक्त आणि फक्त चंदनाचा खूप म्हणजे खूप सुगंध येत होता. म्हणजे माझी स्वामी आई प्रत्यक्षात माझ्या घरामध्ये आली होती आणि माझ्यावरचं जे काही संकट होतं, माझ्या कुटुंबावर आलेलं हे एवढं मोठं भयानक संकट आज फक्त आणि फक्त माझ्या स्वामी आईमुळे आम्ही बचावलं होतं. स्वामींची सेवा जर घरात नसती, माझे गुरु माझ्या पाठीशी नसते, तर आज आम्ही तुमच्यासोबत इथे बोलायला राहिलो नसतो. काहीतरी अघटित घडलं असतं, जाळपोळ नक्कीच झाली असती. हे असा माझे छोटासा अनुभव होता. आणि दुसरा एक अनुभव म्हणजे काय झालं होतं ना की माझा मुलगा शाळेमध्ये गेला होता. तेथे त्याचं खूप पोट दुखत होतं. तर तो घरी आला. घरी आल्यानंतर तो खूप लोळू लागला, आई माझं पोट खूप दुखत आहे. त्यावेळेस मिस्टर बोलले की डॉक्टरकडे आपण जाऊया चल. पण मी म्हटलं आपले डॉक्टर आपले स्वामीच आहे, आपल्याला कुठेही जायचं नाही. मी लगेच स्वामींकडे गेले आणि तारक मंत्राचं तीर्थ बनवलं. 11 वेळेस तारक मंत्र म्हणून तीर्थ बनवलं आणि ते माझ्या मुलाला पिण्यासाठी दिलं. आणि काय आश्चर्य, तारक मंत्राचं तीर्थ पिल्यानंतर 15 मिनिटातच माझ्या मुलाला बरं वाटलं आणि त्याची पोटदुखी ही कायमची नष्ट झाली. असे छोटे मोठे अनुभव मला आत्तापर्यंत स्वामींनी खूप दिले आहेत. असे माझे हे अनुभव होते. चला, श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.